नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे जानकी तिचा निर्णय सांगते की दागिने गहाण ठेवून आपण पैसे इथे गोळा करूया. तर आजी त्या गोष्टीला इथे विरोध करत असतात आणि म्हणतात दागिने गहाण ठेवणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि तू हे असं करू नकोस. त्यापेक्षा तू एक काम कर, तू काहीच करू नकोस. तू ना ऐश्वर्याला विचार, ऐश्वर्या करेल काहीतरी, ती खूप हुशार आहे आणि ती सगळे इथे नीट करेल सगळ्या गोष्टी, असं म्हणून त्या सांगत असतात. तोपर्यंत इकडे आई स्वतःच म्हणतात की सुमित्राई म्हणतात की ऑलरेडी ऐश्वर्याने एवढं सगळं केलं आहे, ऐश्वर्या आणि सारंगच्या एका चुकीमुळे एवढं सगळं झालं आहे, त्यामुळे आता तिला काही करायला सांगूया नको आपण, असं म्हणून त्या सांगतात आणि इथे जानकीच्या बाजूने उभे राहतात. आणि जानकी म्हणते की आई, तुम्ही या परिस्थितीत असतात तर तुम्हीसुद्धा असंच वागला असताना. मी सुद्धा तुमचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे असं वागते, मी तुमची मुलगी आहे असं म्हणून तिथे म्हणते. आणि लगेच सुमित्राई म्हणतात की मी किती चुकीचा वागत होते तुझ्याबद्दल, किती चुकीचा विचार करत होते असं म्हणून त्या म्हणतात. आणि तेवढ्या तिकडे आजीचं तोंड लगेच वाकडं होतं आणि आजी लगेच म्हणते झालं, या जानकीनं गोडगोड बोलून परत आईला आपल्या बाजूला केलं. ऐश्वर्याचं केलेलं सगळं मुसळ इथे केरात गेलं. तर जानकी इथे म्हणत असते की मी तुमचा आदर्श ठेवून वागते. आणि इकडे ऐश्वर्या दारात आलेली आहे आणि आजी तिला खुणावते आणि तोपर्यंत ती कुणाला तरी सांगते की लाईट कट कर म्हणून. आणि आता लाईट एकदम कसे काय गेले ते बघायला सारंग इथे बाहेर जातोय. तर त्या अंधाराचा फायदा घेऊन ऐश्वर्या इथे लपत लपत आतमध्ये जाते. आजीला कळलंय बरं का ऐश्वर्याने काय केलंय ते. आणि सारंग इकडे लाईट कसे काय गेले असं म्हणून शोधतोय. सारंग बाहेर आलाय आणि तो बॅटरीनं शोधतोय की एकदम काय झालं. स्विचबोर्डकडे तो जातोय तर स्विचबोर्ड ट्रिम झालेला दिसतोय त्याला. आणि असा कसा काय स्विचबोर्ड ट्रिम झाला असं म्हणून तो इथे बघतो, टेबल घेतो आणि नंतर तो इथे टेबल घेऊन चढतो, लाईट लावतो. आणि तेवढ्या तिकडे ऋषिकेश सगळ्यांना घेऊन येतो, म्हणजे ते पारिकबाई जे काही सावकार आहेत त्यांना इथे घेऊन येतो. ते म्हणतात सारंग भाऊ तुमचं ऑफिस काय म्हणतंय, केम छे असं विचारतात. तुम्ही जॉईन झाला होता तेव्हा ऋषिकेशनं 3 किलो पेढे वाटले होते असं म्हटल्यानंतर सारंग फक्त ऋषिकेशकडे एक नजर बघतोय, तो काहीच इथे बोलत नाही आहे. आणि सगळेजण इथे आत जाऊया असं म्हणून आतमध्ये जातात. आई त्याला हाक मारतात आणि इकडे आतमध्ये सारंगमुळे लाईट लागले असं म्हणून आजी लगेच कौतुक करते. आणि ऐश्वर्या तेवढ्या तिकडे पसार झाली आहे बरं का अंधाराचा फायदा घेऊन. आणि ह्या दोघी इथे बोलत आहेत. तर ह्या दोघींचा विषय दागिने गहाण ठेवायचा चालू आहे. तेवढ्या तिथे सावकार आतमध्ये आलेत आणि लगेच ते म्हणत आहेत सुमित्राबेन नमस्कार, तुमच्या काय गप्पा चालू आहेत ते मी सांगू शकू का? सांगतो बघा. आणि या दिवाळीला नवीन दागिना कुठला घ्यायचा याबद्दलच तुम्ही बोलत आहात ना असं म्हणून तो म्हणत असतात. आपल्या खास गुजराती मारवाडी स्टाईलमध्ये बोलत असतात. ते छान वाटत असतं ते ऐकायला. म्हणजे कुठला नवीन दागिना घ्यायचा. ऐश्वर्याबेनसाठी ना मैंने नवीन लेटेस्ट दागिने इथे आणलेत. तर त्याचबरोबर आजीसाठी पण दागिना आहे. तर आजीनं घातल्यावर सगळ्या मुली विचारतील बघा दागिना कुठून घेतला वगैरे. आणि ते ऋषिकेश म्हणतो अहो काका तुम्ही आधी बसा ना. तर आता सगळे बसलेत आणि मग लगेच विषय निघतो की आम्ही दागिने घेणार नाही आहे, तर आम्हाला दागिने इथे गहाण ठेवायचे. ऋषिकेश त्यांना सांगतो. तर सावकार म्हणतात की ठीक आहे तुम्ही आता म्हणताय तर ठेवूया. आणि जानकीकडे दागिने सगळे घ्यायला वरती आली आहे. तिला आठवत आहेत एक दागिने, म्हणजे जेव्हा ती दागिने घेऊन खाली जात असते त्यावेळेला तिला प्रत्येक प्रसंग आठवतो की कसं ऋषिकेशने ते सगळे दागिने तिला घातले होते लग्नाच्या वेळेला. बांगड्या घातल्या होत्या, परत कानातले घातले होते, जोडवी आणि पैंजण, हे सगळं तिला तेव्हाचे क्षण आठवत आहेत. ती जराशी भावूक होते. साहजिकच आहे, दागिने आपल्याला किती प्रिय असतात. पण ती ते मनाने खंबीर होते परत. आणि जे काही संकट आलं आहे ते दूर करण्यासाठी ती दागिने परत सगळे गोळा करते, पेटी घेते ती दागिन्यांची आणि ते खाली येते. तर खाली सावकार जे काही असतात ते सांगत असतात की नानासाहेबांच्या बाबांनी धंदा आमच्याकडून म्हणजे पहिली बोनी केली आणि आमच्यापासून दागिने घेतले, तेव्हापासून तुमचे आमचे संबंध आहेत आणि तुम्हाला कितीची नड आहे वगैरे असं विचारतात. तर ऋषिकेश सांगतो की जास्ती नाही, 40-50 लाखाची नड आहे, ते तोपर्यंत मिळाले तेवढे मिळाले तरी चालतील इथे. तर ते म्हणतात की ठीक आहे. ऋषिकेश म्हणतो की पैसे आम्हाला आज मिळतील ना? तर पारेख सावकार म्हणतात ते की हो आजच्याच मी चेक देतो आजच्या तारखेचा लिहून. आणि आता दागिने गहाण ठेवायला त्या सावकारांकडे जाणार. मग गप्प बसेल ती ऐश्वर्या कसली, म्हणजे तिनं जो काही प्लॅन केला आहे तो इथे सक्सेसफुल कसा होणार? तर ऐश्वर्या इथे काहीच बोलत नाही आहे, पण आजीला सांगते ती की खुणेनं की दागिने तपासून बघायला सांगा म्हणून. आता आजीनं डोकं आपलं बरं चालवलं आहे बरं का प्रेक्षकांना. इथे आजी काय म्हणते, बरं का जानकी
तू हे सगळं करतेस ना ते अगदी धाडसीपणाचं लक्षण आहे, योग्यच करतेस तू. पण काय झालं माहिती आहे का, तुझे आजोबा म्हणजेच आबा ते नाटक कंपनीत काम करायचे. तर म्हणजे त्यांनी काय केलं होतं, असं 4-5 तोळे दागिने घेतले होते आणि ते दागिने घेऊन आले आणि नंतर त्यांना कळलं की ते दागिने खोटे होते म्हणून. आता हे मुद्दामून ती बोलायला चालू करते ना आणि लगेच सयाजीरावांची मुलगी शोभतेस असं म्हणून ते ऐश्वर्याला म्हणतात, कारण ऐश्वर्यासुद्धा या गोष्टीला प्राधान्य देते आणि म्हणते की दागिने तपासून बघायला पाहिजेत. तरी ते सावकार म्हणत असतात की दागिने तपासून घ्यायची काही गरज नाही, आमची नजर चांगली आहे असं म्हणून. पण तरीसुद्धा आजी म्हणते की नाही, त्यांनासुद्धा असंच वाटलं होतं की आपल्याला कोण फसवणार, आपली नजर इथे चांगली आहे. पण तसं झालं नव्हतं, दागिने इथे खोटे निघाले होते त्यावेळेला. मग ऐश्वर्या म्हणते अरे बापरे असं झालं होतं. आणि आता हे सगळं मुद्दामून ते बोलतायत बरं का. आणि हे आईला कळत नाही आहे किंवा जानकीच्या सुद्धा डोक्यात तूप पेटत नाही आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो हे बोलणं ऐकून, नाही तुम्ही दागिने चेक करून घ्या असं म्हणतो. तर ते म्हणत असतात की नाही माझा विश्वास आहे तुमच्यावर आणि तू बोलशील ते खरं बोलशील असं म्हणून ते म्हणत असतात. तरीसुद्धा इकडे आजी काहीतरी खुसपट काढून दागिन्यांविषयी परत परत बोलत असते की जेणेकरून ते दागिने तपासले गेले पाहिजेत. तर आता ऋषिकेशसुद्धा म्हणतो की तुम्ही तपासून घ्या, उगीच म्हणजे रिस्क नको असं म्हणून तो म्हणतो. आणि हे ऐकल्यानंतर ते सावकारसुद्धा नाईलाजाने तयार होतात आणि दागिने इथे तपासतात. आणि एक एक दागिना करून सगळे दागिने इथे तपासल्यानंतर ते म्हणतात की हे दागिने सगळे खोटे आहेत, कारण सोन्याचं जो दागिना असतो त्याचा रंग निघत नाही आणि हे तर ह्याचा घासल्यानंतर इथे रंग निघतोय. आणि आता हे दागिने खोटे आहेत म्हटल्यावर इथे प्रत्येकजण शॉक झाला आहे बरं का, कसं शक्य आहे असं म्हणून इथे सगळेजण उठून बसतात. पण जानकी म्हणते की मी माझे दागिने कपाटातूनच आणले होते आणि मी खोटे दागिने कशाला देऊ असं वगैरे तिथं म्हणते. पण सावकार इथे चिडलेले आहेत बरं का आणि ऐश्वर्याचा प्लॅन इथे सक्सेसफुल झाला आहे बरं का. दागिने खोटे आहेत म्हटल्यावर इथे सावकार चिडतात आणि म्हणतात की तुम्ही हे असं करायला नको होतं, तुमच्या रणदिवे फॅमिलीला बाजारात गावामध्ये आमच्यामध्ये खूप चांगलं मानलं जातं, खूप चांगली इज्जत आहे तुमची, हे वागून तुम्ही तुमची इज्जत इथे घालवलेली आहे असं ते सावकार म्हणतात. आणि जो काही ते चेक देणार असतात 40 लाखाचा, कारण दागिन्यांची किंमत तेवढी होणार असते गहाण ठेवल्यानंतर, आणि ते 40 लाखाचे जे काही दागिने चेक लिहिलेला असतो तो चेक फाडतात आणि ते ऋषिकेशच्या तोंडावर इथे फेकून देतात आणि म्हणतात की तुम्ही असं करायला नको होतं, तुमचा एक मान आहे गावामध्ये म्हणून मी पोलीस कंप्लेंट करत नाही आहे असं म्हणून ते इथे सांगतात. आणि इथे ऐश्वर्याचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे त्यामुळे तिच्या मनात इथे आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत बरं काय प्रेक्षकांनो. काय बाई दाखवली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिनं हे दागिने, खरे जे दागिने आहेत ते परत जानकीच्याच कपाटातनं बाहेर काढलेत. काय डोकं चालवलं आहे तिनं. त्याच्यापेक्षा जरा स्वतःचे दागिने दिले असते तर बरं झालं असतं ना. पण नाही, जानकीला घराबाहेर काढायचं आहे ना आणि सुमित्राईंच्या मनामध्ये अविश्वास परत निर्माण करायचा आहे. तो कसा करता येईल, अशा पद्धतीनं जानकीवर मोठं तिनं संकट परत टाकलेलं आहे. आता सलग 3-4 दिवस आपण बघतोय प्रेक्षकांनो की ऐश्वर्याच डाव खेळते, जानकी ह्याच्यात काही करत नाही आहे. आता पुढे काय होईल हे मात्र बघत राहिलं पाहिजे, कारण ऐश्वर्या आणि जानकीचे चॅलेंजचे दिवस इथे संपत आलेत. तर आता इकडे सावकार जे काही आहेत ते चिडून निघून गेलेत. सुमित्राईंना खरंच असं वाईट वाटतंय, खूप असं वाईट बोलून जातात की तुमची इज्जत आहे आणि तुम्ही ती सगळी इज्जत इथे घालवली आहेत आणि आजपासून तुमचा आणि आमचा इथे संबंध संपला असं ते म्हणतात डायरेक्ट आणि इथे निघून जात आहेत. ते निघून गेल्यानंतर जानकी इथे विचार करते की मी हे दागिने खोटे कसे असतील. तर आता ऐश्वर्या म्हणते इथे की तुम्हालाच ते दागिने द्यायचे नव्हते आणि तुम्ही नाटक करताय, शेतकऱ्यांसमोर नाटक केलं की माझ्या डॅडामुळे सगळं नुकसान झालं असं नाटक केलं तुम्ही, आणि घरात पण तुम्ही नाटक केलं की शेतकऱ्यांच्याच बाजूनं तुम्ही उभे राहिलात, दागिने इथे आणून दिलेत, असं सगळं तुम्ही वागताय आणि हे सगळं चुकीचं आहे. तर ही जानकी लगेच काय करते, इथे दागिन्यांचा इथे वास घेऊन बघते आणि म्हणते की हो हे दागिने खोटे आहेत, पण हे दागिने माझे नाही आहेत. ज्या वेळेला मी दागिने काढून ठेवते किंवा दागिने जेव्हा घालते तेवढ्या केवड्याचा बोळा जो काही असतो म्हणजे अत्तर जे काही असतं ते मी इथे माझ्या गळ्याला, मानेला, हाताला लावलेलं असतं आणि त्याचा वास इथे येत असतो. तर तो वास इथे नाही आहे, त्यामुळे हे दागिने माझे नाही आहेत. आता दागिने खोटे आहेत हे मात्र खरं आहे असं ती इथे सांगते आणि सुमित्रा इथे तोंडाला डोक्याला हात लावून बसल्यात की हे आता नवीन काय. तर लगेच इकडे ऐश्वर्या खूप कांगावा करते, जोरजोरात बोलतीये की सगळं तुम्ही खोटेपणा मुद्दामून करताय, आईंच्या वाढदिवसादिवशी तुम्ही खोटेपणा केलात, त्याच्यानंतर खोटे बोलून तुम्ही श्राद्धाला गेलात तिकडे आणि आता शेतकऱ्यांची बाजू घेताय तुम्ही, मी आणि सारंग कसं चुकलो हे सगळ्यांसमोर तुम्ही सारखं दाखवून देताय.
आणि आता तुम्हीच हे सगळं इथे मुद्दामून करताय. तर लगेच इकडे जानकी म्हणते की दागिने तू बदललेस ना ऐश्वर्या. आता ऐश्वर्या लगेच परत पेटते, म्हणजे झालं तरी म्हटलं की अजून संशयाची सुई माझ्यावर कशी नाही आली असं म्हणून ते ऐश्वर्या बडबड करायला लागते. ऋषिकेश लगेच ओरडतो की बास ऐश्वर्या, यापुढे एक शब्दही जानकीच्या विरोधात बोललीस तर इथे मी सहन करणार नाही असं तो म्हणतो. आणि लगेच ऐश्वर्या म्हणते का तुम्ही पण जानकी वहिनींसारखा हात उगारणार आहे माझ्यावर, ओरडून काही होत नाही. आणि इकडे सुमित्राई म्हणत असतात अरे काय हे घर आहे आणि तुम्ही याला कोर्टासारखं काय केलंय. तर सारंगसुद्धा इथे ऋषिकेशच्या बाजूनं बोलायला जातो, त्याला ऐश्वर्यासुद्धा गप्प करते. अरे काय तुम्ही गप्प बसा म्हणून सांगताय, बघा नाही घराला कोर्टाचं रूप दिलं गेले, आरोप केले गेले तर न्यायसुद्धा मिळायला हवा. मी माझी खोली तपासून घ्यायला तयार आहे, म्हणजे दागिने आता ते जानकी वहिनींच्या खोलीतच असले पाहिजेत ना. मी तयार आहे माझी खोली तपासून घ्यायला, कारण मी जर दागिने बदलले असले तर माझ्या खोलीत दागिने असले पाहिजेत. तुम्ही तयार आहात का असं म्हणून ती इथे जानकीला प्रश्न विचारते. आता प्रेक्षकांनो इथे बघूया नेमकं काय घडणार आहे, कारण दागिने उद्याच्या भागामध्ये जे काही दागिने आहेत ते परत जानकीच्याच रूममध्ये इथे सापडलेत. आणि इकडे जानकी सुमित्राईंना समजावायला जात असते, त्यांच्याशी बोलायला जात असते की मी हे सगळं मुद्दामून नाही केलेलं, मी दागिने नाही बदललेत. पण त्या तिच्यावर इथे विश्वास ठेवत नाही आहे, त्या तिचा हात इकडे ढकलून देत आहे आणि तू किती खोटं वागणार आहेस असं म्हणतायत. परत सुमित्राई बदलल्या, म्हणजे कानफाट्या एकदा विश्वास ठेवतो म्हणतात त्यातला प्रकार झाला आहे की प्रत्येक गोष्टीवर इथे लगेच विश्वास ठेवतात. तशा पद्धतीनं सुमित्राईंचा इथे स्वभाव झाला आहे. आणि या सगळ्यात आजी पण इथे खतपाणी घालते. सुमित्राईंना आता टेन्शन आलं आहे किंवा नेमकं काय घडणार आहे आणि कसं कोर्टासारखं तुम्ही इथे वागताय असं म्हणून त्या सारखं इथे म्हणतायत. पण ऐश्वर्या जी काही आहे ती अजिबात त्यांचं बोलणं इथे ऐकायला तयार नाही आहे. आणि आता ती न्याय करायला निघाली आहे, सत्यासत्य दाखवायला निघाली आहे, कारण तिनंच इथे दागिने लपवलेत हे तिला माहिती आहे. आता नेमकं काय होणार आहे ते आपल्याला बघत राहायलाच पाहिजे, कारण दागिने खोटे खरे जानकीकडेच सापडलेत आणि जानकी या सगळ्यातून कसा मार्ग काढेल. तुम्हाला काय वाटतं नेमकं काय घडेल. जानकीचे खरे दागिने जानकीच्याच रूममध्ये सापडलेत, त्यामुळे पुन्हा एकदा जानकी आईंच्या मनातून इथे उतरली आणि ऐश्वर्याचा प्लॅन इथे सक्सेसफुल झाला आहे. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो इथे नानासाहेबसुद्धा आलेले आहेत आणि नानासाहेब आल्या आल्या इथे म्हणतायत की तुम्ही माझं जे काही नाव होतं ते सगळं खराब केलं आहे, मी हे काय ऐकतोय तुमच्याबद्दल, तुमच्याकडून अशा वागण्याची अपेक्षा नव्हती. आणि ते इथे चिडून रूममध्ये जात आहेत. तर ऋषिकेश जानकीला सांगतोय की हे सगळं आता मी सावरतो, मी ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढतो. बघूया ऋषिकेश यातनं कसा मार्ग काढतोय, नेमकं काय घडेल. आणि नानासाहेबांचं हे असं एकदम बदललेलं रूप आपल्याला बघायला मिळतंय आणि ऐश्वर्या पण इथे खुश होते. जानकी हे चॅलेंज हरेल का?